माझ्या घरात चोरी केली, ते तुझं घर नाहीये, कळलं ना? आणि मला फसवता तुला नाही लाज वाटली? ती क्लिप दे, दे ती क्लिप. व्हिडिओ क्लिप हवी आहे? हात लावायचा प्रयत्न केलास ना तर अख्ख्या मुळशी गावात हा व्हिडिओ व्हायरल करून फेमस करेन. विदाउट पेस्ट कंट्रोल गद्दार धुरणांना कसं मारायचं हे जानकी रणदिवेला चांगलंच माहिती. काय ग त्रास होतो? जर पुन्हा माझ्या घरच्यांना त्रास दिलास ना तर असंच मुस्काड फोडून ठेवेन तुझं. थोबाडीत का मारली हे पण जाणून घे. पहिली थोबाडीत या करता मारली कारण तू लबाडी केलीस आणि चोरी केलीस आपल्याच घरात. दुसरी थोबाडीत या करता मारली कारण तू आपल्याच माणसांचा विश्वासघात केला. आणि तिसरी थोबाडीत या करता मारली कारण तुझ्या कायम लक्षात राहिलं पाहिजे, जर पुन्हा काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ जानकीशी आहे, कळलं? खूप सहन केलं, खूप त्रास दिला सगळ्यांना, माझ्या घरच्यांमध्ये दुरावे आणलेस, सगळ्यांना एकमेकांच्या विरोधात केलंस, सगळं सहन केलं. पण आता बास. मी सहन करते याचा अर्थ मला दुबळं समजू नकोस. तुला असं सुतासारखं सरळ करायला मला वेळ लागणार. आतापर्यंत शांत आहे नाहीतर काय करशील? रणदिवे घराची मोठी कैवारी येत ना तू, उलटा येतो ना तुला या लोकांचा. अगं माहितीये का तुला हे जे रणदिवे घर आहे ना ते लिलावत जातात, डिस्काउंट घेणार आहेत तुझ्याकडून. मोठं तोऱ्यात बोलली होतीस ग. 25 लाख रुपये देणार होतीस तू हे घर वाचवायला. काय झालं? कुठे आहेत ते 25 लाख? बोल बच्चन कुठली? आणेन सगळे पैसे आणेन, माझं घरही वाचवेन आणि तुला जन्मभराची अद्दलही घडवेन. जन्मभराची अद्दल. माहिती हो तुम्हाला ना या खोलीत बसून बसून कंटाळा आलाय, माहितीये मला. पण मी ना आता तुम्हाला या खोलीच्या बाहेर घेऊन जाईल, आपल्या बंगल्याच्या अंगणात व्हीलचेअर वरून फिरवीन. तुम्ही बरे झालात ना की आपण आठवते का पूर्वी बॅडमिंटन खेळायचो इकडे? लवकर बरे व्हा, मग आपण नक्की बॅडमिंटन खेळूया. आई नाना मला मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. काय सांगायचंय? कर्ज देणाऱ्या माणसाची थोडी मुदत वाढवून दिली का? सगळं संपलं आई. नाना आज आपल्याला हे घर सोडून जावं लागणार. आज आज हे घर सोडून जायचं? काय म्हणतोय हा? पण असं कसं जायचं? आपलं घर आहे ना, मग आपण सोडून कसं जाणार? सोडून जावंच लागेल. त्या सावकाराचे गुंड मला धमकी देऊन गेले. मला म्हणाले की आज आज आपल्या घराचा लिलाव आहे. सारंग तू काय बोलतेस? तुला कळते का? हो काय बोलतोय हा? आपल्या घराचा या आशीर्वाद बंगल्याचा लिलाव? हो आई, दुपारी 4 वाजेपर्यंत वेळ दिला त्याने. तोपर्यंत आपल्या सामानाची बांधाबांध आणि सगळी आवरावर करून अच्छा आज बाहेर निघ. आज आपल्याला हे घर सोडून जावं लागेल. दादा काय बोलतोयस तू? सारंग तुला कळतंय का तू काय बोलतोयस? अरे तुझ्या वडिलांबरोबर 40 वर्ष संसार केला मी या घरात. 4 वाजेपर्यंत या संसाराची बांधाबांध कशी करू रे? अरे लग्न होऊन जेव्हा मी या घरात आले ना तेव्हा मनातली सगळी दुःख मागे सरली आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबरोबर मी सुखच जोडलं. माझी मुलं याच घरात लहानाची मोठी झाली, माझ्या लेकीची पाठवणी या घराने बघितली, माझ्या सुनांचा गृहप्रवेश बघितला. हे सगळे क्षण मी 4 वाजेपर्यंत कसे जोडा करू रे? या घराने उन्हाळे पचवले, पावसाळे झेलले. अरे कितीतरी प्रसंगांमध्ये ना आपल्या मनाला हादरे बसले, पण या घराच्या भिंतींना कधी तडे नाही गेले रे. हे सगळे क्षण मी 4 वाजेपर्यंत कसे गोळा करू? एक लक्षात ठेव सारंग, मी या घरात पायघड्या करून आलीये. मी मेल्याशिवाय या घरातून जाणार नाही. असं नको बोलू काय? हे बघ मला तुझ्या भावना कळताय. हे घर माझं सुद्धा सर्वस्व आहे. तुला तर वेळच अशी आली आहे. वेळ कशाली? वेळ तुझ्यामुळे आली सारंग, वेळ तुझ्यामुळे आली. तू आणलीस आमच्यावर, तू आमचा विश्वासघात केला सारंग. तू फक्त तुझ्या बायकोच ऐकत गेलास, चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवत गेला सारंग. आणि आता वर तोंड करून आम्हाला घर सोडावं लागेल म्हणून सांगतोय. वास नाही घाटत. तू एक काम कर, तू मला मारून टाक, गळा दाबून मला मारून टाक, मला तिरडीवर ठेवानी घेऊन जा या घरातून आणि मगच या घरातलं. अरे आज तुम्ही जरा शांत हो. कशी शांत होऊ? ते
ते जानकी नाही हो, जानकीला सगळं माहिती, पण ती सुद्धा आता आपली नाही मदत करू शकणार. करेल ते करा पेपर आणि ते कोड जानकी कर. काय बोलतायत ना जानकी कडं पेपर काय अर्थ आहे काहीच कळत नाही. ते दागिने मीच चोरले. मीच ते कपाट फोडलं आणि कपाटातून सगळे दागिने काढले आणि ते दागिने मी चोरले. भाऊजी बघितला का व्हिडिओ तर कमाल आहेच वहिनी, पण तू त्याहून कमाल आहेस. अगं काय सॉलिड गेटअप करून ट्रॅप केलंस का तू तिला? म्हणजे तिने तिचे गुन्हे स्वतः कबूल केलेत. त्या ऐश्वर्यावर मला नेहमी डाऊट होताच, पण हा व्हिडिओ मिळवून तू खूप मोठा एव्हिडन्स मिळवलायस वहिनी. पण वकील साहेब, तुमच्या मदतीशिवाय मी हे करूच शकले नसते. बरं झालं तुम्ही त्या कुंडीविषयी मला सांगितलं, म्हणून तर आपण प्लॅन केला ना आणि मी तिला टॅप करू शकलो. नाही, पण आता आपण तिचं आयुष्य कठीण करूया. तिने आपल्या घरात चोरी केली आहे ना, आता हा व्हिडिओ दाखवून आपण तिला बेघर करूया. नाही भाऊजी, तिला तिच्या पापांची शिक्षा मिळणारच आहे, पण योग्य वेळ आल्यावर, आत्ता नाही. पण वहिनी मग या व्हिडिओचं काय करणार आहेस तू? आहे कोडं, ते सोडवण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग होणार आहे. कसलं पुढं? ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन, पण ते कोडं सोडवण्यासाठीचं हे तिकीट आहे. अशी अनेक कोडी सुटतील आपोआप. जोपर्यंत ते कोडं सुटत नाही ना, तोपर्यंत हा व्हिडिओ कोणाला दाखवायचा नाहीये. तुम्ही पण कोणाला काहीच सांगू नका, ठीक आहे? बरं, मी निघते आता. कुठे चाललीस तू? ज्यांनी रणदिव्यांच्या साधेपणाचं आजपर्यंत भांडवल केलं, त्यांच्याबरोबर आयुष्याचा खूप मोठा सौदा करायला चालले. सयाजीराव विखे पाटील यांना भेटायला चालले. वहिनी तू सयाजीरावांना तुम्ही काळजी नका करू, मी सगळं मॅनेज करेन. ट्रस्ट मी. येऊ मी, मला वेळ होतो. ठीक आहे वहिनी, पण तू सावकाश जा. सोडणार नाही मी त्याच्या सोडणार नाही. सोडणार नाही. ऐश्वर्या काय कर? सोडा म्हटलं मला, सोडा मला. ऐश्वर्या थांबा थांबा प्लीज प्लीज. ऐश्वर्या ऐश्वर्या काय झालं? कशाला चिडले? ऐश्वर्या अहो तुमच्या गाला काहीतरी. ऐश्वर्या तुमच्या गालावर वळ कसला आहे? जानकीने मारलं ते वळ नाही. त्या भिकारड्या जानकीने माझ्या कनकने मारली. गैरदामणीची अवकात नाहीये तिची माझ्या समोर, माझ्यावर हात उगारला. जानकी वहिनी मारली का? नाही नाही, काय झालं मला सगळं सांगा तुम्ही. काय ऐकायचंय? काय ऐकायचंय? मला कसं मारलंय, वळ कसं ते ऐकायचंय, हौसा ऐकायचं ऐका. मग अशी फोन आला होता ना मला, एका बाईचा फोन आला होता. तिने आपल्या बंगल्याच्या गेट जवळ मला बोलवलं. तिने मला सांगितलं, अगं ती बोलली, तोंड गुंडाळून तिकडे काय उभी आहे, मी तुझ्याशी बोलते ना. मी कबूल करते, ते दागिने मी तू. तिकडे दे तिकडे. बापरे, म्हणजे तुमच्या चोरीचा व्हिडिओ जानकी वहिनीकडे आहे. अहो तुम्ही काही केलं तर? तेच तर ना, तेच तर मला काही कळत नाहीये की काय करू मी. खरं जर का तो व्हिडिओ कोणाला तरी दाखवला ना, मग गेले मी 12च्या भावात. नाही असं होऊन नाही चालणार. मी एक काम करते, मी तिच्या मोबाईल मधून तो व्हिडिओ डिलीट करून टाकते. नाही मग मी फक्त व्हिडिओ डिलीट करत, तो तिचा मोबाईल फोडून टाकते. मी काय उपयोग होणार नाही ते करून? कसं कळत नाहीये तुम्हाला? अच्छी बाई आपली चोरी पकडू शकते, ती फोडलेल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ सुद्धा शोधू शकते. तुम्ही जरा शांत व्हा. त्या जानकी वहिनीचा विषय राहू दे बाजूला, आणि मी काय सांगतोय ना त्याच्याकडे लक्ष द्या. मी आता आई नानांच्या रूम मध्ये गेलो होतो त्यांना लिलावाचा सांगायला. माझ्या अपेक्षेप्रमाणे आई माझ्यावर बडत मला नको ते बोलली. नाना ऐश्वर्या, नाना हसत होते. हो, माझ्याकडे बघून हसत होते. म्हणजे आपलं घर आपल्या हातातून जाणार ह्याचं त्यांना काहीच वाटलं नाही. आणि या आधी सुद्धा एकदा नाना घराच्या विषयावर हसत होते. ऐश्वर्या अरे हे घर खरंच गाठ ठेवलंय. चटकली म्हाताऱ्याची. आता हसतोय, घर जेव्हा जाईल ना तेव्हा रडेल. ते आईला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, म्हणजे काहीतरी पुटपुटत होते. जानकी वहिनी कड पेपर्स. मी खूप विचार केला पण मला काही कळलं नाही. आईला अरे सारंग काय चाललंय? हा काय नको ते येऊन माहिती तुम्ही देताय मला. तर नानाचं काय? नाना काही बोलत असतात, ते काय बोलतात ना, त्यांच्या बोलण्यात काही लॉजिक नसतं. असं कसं काय म्हणाले ते? ते म्हणत होते जानकी पेपर. अरे कळलं यार, जानकी पेपर कळलं, पण काय आपलं सारखं तेच. मी सांगते त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाहीये, उगाच आपलं बरळत असतात. आज नाना थोडं बोलत होते ना, जानकी वहिनींना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. काहीतरी खुलूक केली असं काहीतरी बोलत होते मला. एक मिनिट, काय म्हणाला तुम्ही आता? नाना काय म्हणाले? एक मिनिट सारंग एक मिनिट. मला आता काहीतरी स्ट्राईक झालं. नाना या आधी सुद्धा असं म्हणाले होते कड्याबद्दल, पेपर्स बद्दल, पण मला कळत नाही इतकं काय आहे त्या कड्यात. तुम्हाला आठवलं आपण कडं जेव्हा डॅडांना गिफ्ट केलं होतं तेव्हा ते कडं, डॅडांच्या हातातलं ते कडं बघून नाना खूप हायपर झाले होते, चिडले होते, त्याच्यावर खाली वगैरे पडले. आणि त्या कड्याबद्दल नानांनी जानकीला पण सांगितलं होतं. म्हणजे नक्कीच त्या कड्यात काहीतरी आहे. काय ते मला नाही माहिती सारंग की त्या कड्यात काय आहे, पण असं काहीतरी खूप इम्पॉर्टंट आहे. ते ना ते सारंग ऋषिकेशांचं कडे त्यांना त्यांच्या पार्वती आईने गिफ्ट दिलं होतं. ओवीच्या वेळेला ऋषिकेशने ते विकलं. ते कडं आपण विकत घेतलं सोनारकडून आणि आपण डॅडांना गिफ्ट दिलं. हे तेच कडे, ते कडे डॅडांकडे आहे सारंग. आपण ते डॅडांना गिफ्ट. ओ गॉड, इतके दिवस मी माझं डोकं फोडत होते सारंग. म्हणजे बघा ना, नाना सतत त्या कड्याविषयी काहीतरी बोलत होते, जानकीला सांगत होते. या सगळ्याची टोटल आज लागते मला. येस
आज मला कळेल त्या कड्यात नेमकं काय घडलंय ते, आणि तेही त्या जानकीच्या आधी. नक्की रणदिवे आज इथं कशा पायी आलाय? नाही म्हणजे शेत नांगरून झालं, टेंडर मिळून झालं, आता काय नवीन स्कीम आणली होय? सयाजी काका, मी जरी नवीन स्कीम आणली तरी ती माझ्या गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असणार, आणि काही नाही निदान माझ्या घरच्यांच्या भल्यासाठी तरी नक्कीच असणार. पण तुमची मुलगी जे काही नवीन नवीन उपद्व्याप करते ना, ते ऐकून मात्र तुम्हीच थक्क व्हाल. तुमची ऐश्वर्या हुशार आहे, स्मार्ट आहे, पण तिचा स्मार्टनेस तिने चांगल्या कामासाठी वापरला असता, म्हणजे तुम्ही तिला तसं शिकवलं असतं तर जास्त बरं झालं असतं, नाही? राहू दे काय ना, माझ्या लेकीचं कौतुक तुझ्या तोंडून ऐकायचं नाही मला. तू हिचं कशा पायी आलीस तेवढं फक्त बोल. तुमचे डोळे उघडायला आले. आमच्या नात्यांमध्ये जो काही दुरावा आणलाय तिने, त्याचा पुरावा नाहीये माझ्याकडे. आपण तिने केलेल्या चोरीचा पुरावा मात्र आहे माझ्याकडे. असं असं काय चोरलं माझ्या पोरीनं? काय चोरलं? तसं तर बरंच काही चोरलंय तिने. माझ्या घरातला आनंद चोरला, सुख, शांती, समाधान चोरलं, एकमेकांमधलं प्रेम चोरलं, नात्यातला लाख मोलाचा विश्वास चोरला, आमच्यातली एकी चोरली, आमच्या नात्यांमधलं प्रेम चोरलं, आमच्या घराण्याची प्रतिष्ठा चोरली, माझ्या नवऱ्याच्या नजरेतला अभिमान चोरलाय, माझा स्वाभिमान चोरलाय. यादी सांगायला गेले ना, खूप मोठी आहे. असं खरं तर तिच्या या चोरीबद्दल मी बोलायला आलीच नाही. यावेळेस तिने हात घातलाय तो आमच्या वडिलोपार्जित ठेव्यावर. तो तितकाच असेल आहे जितकं माझं रणदिवे घराणं. त्यामुळे बास, खूप झालं, खूप हातपाय मारले. पाणी जेव्हा नाका तोंडापर्यंत येतं ना, तेव्हा हातपाय मारून काहीच उपयोग नसतो. पाण्यावर चढून वर यावं लागतं. आणि आता तीच करायची वेळ आली तुमच्या ऐश्वर्याच्या बाबतीत. तुमच्या ऐश्वर्याने आमचं स्त्रीधन चोरलंय. आमचे दागिने चोरून विकायला निघाली होती सयाजीराव विखे पाटलांची एकुलती एक लेक. हे असले आरोप मी मान्य करणार नाही. तुम्ही मान्य कराल किंवा मान्य करू नका, यासाठी मी इथे आलेच नाहीये. पण माझ्याकडे जे काही आहे ना, ते बघितल्यावर पोलीस आणि मीडिया मात्र नक्कीच मान्य करा. पण तरी सुद्धा म्हटलं, एक बाप म्हणून तुमच्या कानावर गोष्ट घालावी नाही का? म्हटलं बघूया वडिलांचं तरी ऐकेल की नाही. दागिने मीच चोरले, मीच ते कपाट फोडलं आणि कपाटातून सगळे दागिने काढले आणि ते दागिने मी चोरले. मी हे सगळं करत असताना म्हणजे मी घरातल्या सगळ्यांना बेशुद्ध केलं होतं. म्हणजे खरंच आमच्या आयुष्यात चोरी केली? हो. तुम्हाला आश्चर्य वाटतंय काका? खरंच? म्हणजे तुम्ही यात सामील नाही आहात? मला वाटलं तुम्हीच ऐश्वर्याला हा सल्ला दिलाय. रे म्हणजे ती आता तुम्हालाही काही सांगत नाही का? सयाजी काका, ऐश्वर्याला लग्न करून आमच्या घरी आणण्याचा माझा हेतू खरंच खूप चांगला होता. वाटलं होतं सयाजीराव विखे पाटील आणि नानासाहेब रणदिवे यांच्यात वर्षानुवर्ष चालत आलेली दुश्मनी मिटेल. पण तुमच्या मुलीने काय केलं? आमचं घर उद्ध्वस्त व्हावं याच हेतूने आमचा उंबरठा ओलांडला. तिच्यामुळेच नाना बेडरिडन झाले. तिच्यामुळेच मला आणि ऋषिकेशला आमचं घर सोडावं लागलं. तिच्यामुळे सुमित्रा एंटरप्राइजेस एवढी मोठी कंपनी बर्बाद झाली. तिच्यामुळे आमच्या घरात किती क्लेश झाले, सगळ्यांमध्ये दुरावे आले. ह्या ऐश्वर्याने खूप काही केलंय काका. आज त्याच मुलीने आमच्याच घरात चोरी केली. नाही सयाजी काका, ज्या मुलीमुळे आमचं घर गहाण पडलंय, ज्या मुलीमुळे आमच्या घरावर बालंट आलंय ना, त्या मुलीला शिक्षा मिळायलाच हवी. आणि ती शिक्षा मी तिला देणार. हे फुटेज मी पोलिसांना दाखवेन आणि आता पोलीस काय ते योग्य कारवाई करतील. पोरी थांब. हे असलं काय बी करू नको, काय बी कर, पण ही व्हिडिओ डिलीट कर. का डिलीट करू काका? पोलीस अजूनही चोराच्या मागावर आहेत. आता पण आता सोनं तर सापडलंय नव्हतं तुझं, आणि आयशूने पण सांगितलंय ना. पण चोर अजून सापडलेला नाही. आणि चोर कोण आहे हे तुम्हाला आणि मला दोघांनाही माहिती. हे बघ पोरी, मी तुझ्याबरोबर हात जोडतो, पाहिजे तू तुझ्या पाया बी पडतो, पण हा व्हिडिओ डिलीट कर. फोन उचला. माझ्याकडे वेळ नाहीये का? माझ्या हातात खूप मोठा पुरावा आहे आणि हा पुरावा मला पोलिसांना दाखवायचा, म्हणजे ते लवकरात लवकर चोराला पकडतील. फोन उचला ना. मग तुम्ही बाप बेटी मिळून जेलमध्ये बसून गप्पा मारा आरामात. आता माझ्याकडे वेळ नाही. थांब पोरी, सॉरी. हे बघ, मी फोन सायलेंटवर टाकला. बस माझ्याकडे तू महत्वाची आहे, तुझं बोलणं महत्वाचं आहे ग. सयाजी आजपर्यंत कधी बी कोणाला बी सॉरी बोला नव्हता, प्लीज बोला नव्हता. आज तुला सॉरी बोलतो. तुमच्या सॉरी आणि प्लीज ने माझं आणि माझ्या कुटुंबाचं जे नुकसान झालंय ते भरून निघणार नाहीये सयाजी का? आणि का मी हा व्हिडिओ डिलीट करायचा आणि कशासाठी? कशाच्या बदल्यात डिलीट करतो? कशाच्या बदल्यात म्हणजे? अगं तुला काय हवंय बोला. गाडी, मोठी गाडी, घर. अगं त्या घरामध्ये तुम्ही राजा राणी तुमची चकुली आरामात राहा. हे बघ, सोनं नाणं चांदी बंगला गाडी काय हवं ते देतो. ते मला काही नको. हे सगळं कमवायची धमक माझ्या ऋषिकेश मध्ये आहे. अगं मग तुला हवंय तरी काय? कडं हवंय. हे कडं.
अरे अरे का फोन उचलत नाहीये माझा? हो असं कसं ऐश्वर्या, तुमचा फोन तर ते कधीच चुकवत नाही ना. तेच तर ना, मला काहीच कळत नाहीये. नाही. मला काहीतरी गडबड वाटते, ते नाही करत असं कधी. नाही तुम्ही असं करू नका. तुम्ही पुन्हा फोन करत राहा ऐश्वर्या, फोन करत राहा. लागलं? अरे नाही ना, तुमच्या हातातलं हे कडं हवंय मला. हे कडे हवंय. सायजी काका, हे कडं ऋषिकेशच्या पहिल्या आईची शेवटची आठवण आहे, तिचे आशीर्वाद आहे. मी हे कडं सोनाराकडे घ्यायला गेले होते ऋषिकेशसाठी, त्यांना वाढदिवसासाठी गिफ्ट द्यायला. पण तिथे ऐश्वर्या आली आणि तिने चढ्या भावात सोनाराकडनं ते कडं विकत घेतलं, पण मला दिलं नाही. हे कडं मला हवंय. ऋषिकेशच्या आईची आठवण आहे, ती मला परत हवी आहे काका. ऋषिकेशच्या आईचा आशीर्वाद आहे हा, तो मला परत करा प्लीज. हे कडे दिल्यावर काम होईल. हो होईल, हा जानकीचा शब्द आहे. म्हणजे निश्चय ह्या कड्यावर भागल. हो, हे कडं मिळालं तर सगळं मिळेल. याविषयी सारखा का फोन करते. अरे देवा, तुला काही शंका तर आली नाही ना? फोन उचला डॅडा, फोन उचला. ठीक आहे, बोला तुम्ही. ए थांब पोरी, सॉरी हे बघ, कट केला फोन. हा माऊलीनं दिलं, धन्यानं विकलं, हातातल्या सोन्यातच तुझं उत्तर दडलं. जरा फोन का डॅडा प्लीज फोन उचला ना पटकन. ते का फोन उचलत नाहीये? ते माझ्या हार्टबीट स्किप होत आहेत. हे कडं माझ्या ऋषिकेशचं, आणि हे कडं मी तुझ्याकडनं परत मिळवेन. बघा, तुमच्यासमोर व्हिडिओ डिलीट केला, पण परत जर तुमच्या मुलीने असा प्रकार केला ना, तर तिला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेईल. तर नावाची जानकी नाही. चाल, ते कडं आपल्याला मिळणं खूप महत्वाचं आहे. त्या कड्यात ना नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे. पेपर्सचं सिक्रेट. म्हणजे काय कुठल्या पेपर्स? अल्झायमर झालंय का तुम्हाला सारं? आताच म्हणालात ना तुम्ही, नाना काहीतरी बोललेत की ते जानकी, कडं, पेपर्स, कुलू, किल्ली म्हणजे बोललेत ना. मी तुम्हाला सांगते ना, त्या कड्यामध्ये ना कुठल्या तरी महत्वाच्या पेपर्सची माहिती असणार आहे. नाही सर, आपल्याला ते कडं मिळायला हवं. त्याला फोन करते मी. डॅडा नाही फोन उचलत, जाऊ दे, मला नाही थांबायचं. मी एक काम करते, मी जाऊन डॅडांना भेटू येते. एक मिनिट डॅडाचा फोन आला. हॅलो डॅडा, मी कधीची फोन करते तुम्हाला, तुम्ही फोन का उचलत नाहीये माझा? कुठे आहात तुम्ही? कसा घेणार तुझा फोन? जानकी आली माझ्याकडे. काय जानकी तिथे आली? काय तुझे 12 वाजवायला? अगं जानकीकडे रेकॉर्डिंग होतं, तू दागिने चोरल्याचं कबूल केलेलं, ते दाखवायला आली ती माझ्याकडे. जानकीच्या तर इतकी मस्ती आली आहे तिला. माझा व्हिडिओ दाखवायला गेली ती डॅडांना. अगं माझ्याकडे सोड, ती पोलिसात जायला निघालती. काय मग गेली का ती पोलिसांमध्ये? अगं अशी कशी जाईल? तुझा बाप जिता आहे, तो थोडी सुरक्षेला जाऊ देईल. तिच्या हातापाया पडलो, तिची समजूत काढली, तेव्हा कुठं तिने तो डिलीट केला. एक मिनिट, काय बोलला तुम्ही आता? तिने तो व्हिडिओ डिलीट केला? इतक्या सहज कसा काय व्हिडिओ डिलीट केला? अगं इतक्या सहज नाही ग. त्याच्या बदल्यात तिने माझ्याकडे काहीतरी मागितलं, ते मी तिला देऊन टाकलं, तुझी सुटका केली. काय मागितलं तिने? दुसरं काय मागणार आहे? ते तू दिलेलं सोन्याचं कडत मागितलं तिनं. डॅडा, अहो ते ऋषिकेशचं कडं होतं, ते तुम्ही त्या जानकीला दिलं? हो देऊन टाकलं, त्यात काय एवढं? अरे डॅडा, हो काय हो, वेळ झालाय का तुम्हाला? का केलं तुम्ही असं? झालं सत्यानाश झाला सगळ्याचा. ते कडं किती महत्वाचं होतं तुम्हाला माहिती आहे का? मला काय माहिती, तुला वाचवण्याकरता म्हणून मी केलं. सत्यानाश करून टाकलं तुम्ही. त्या फोन अगं काय झालं? त्याला सत्यानाश झाला, सगळं गेलं, माती झाली सगळ्याची. सारं विकट जानकीने माझ्या डॅडांना ब्लॅकमेल करून ते कडं मिळवलं सारं. अरे देवा, कडं गेलं. अहो मग आपल्याला ते काय सिक्रेट आहे हे कसं कळणार आता? नाही, कसं कळणार नाही, ते कळायलाच हवं. आणि त्यासाठी ते कडं ना तिच्याकडून हिसकावून घेतलं पाहिजे. आता चला. ए टेडी बेर, काय रे तुझ्या घरात? नाही दोन वाजून गेले, तू अजून तुझं दुकान बांधलेलं नाहीये. चला असंच बाहेर पडायचं. चला चला चला. दादा दादा ऐका ना प्लीज, थोडासा वेळ द्या ना. ए मागे मागे, मी बोल. थोडी वेळ द्यायची, थोडी दिली तर घर खाली करायची वेळ आहे. ते सारं अरे कोण आहे ती माणसं? ए, आणि आपल्या चला, बायकोचं कसं जे काय अर्ध- करणार ते सामान बाहेर काढा, पटापट. ऐका त्याला 1-2 तासाचा वेळ झाली, पैशाची जुळवाजुळव करायला चाललो होतो. ए गप्पे. आणि हो ताई, आता सगळी गोष्ट प्रत्येकाला सांगत बसायला मला वेळ नाही. माझा वेळ आणि पेशन्स दोन्ही संपले. तुमच्या मुलाने माझे 5 कोटी खाल्ले आणि मी हे घर गळले. चला
पटापट घर खाली करा. आज 4 वाजता घरचा लिलाव होणार. मी पैशाची व्यवस्था करायला सांगतो. आमचं घर म्हणजे काय मिरची कोथिंबीर आहे का आला लिलाव करे ए म्हातारे, ए, ओ, काय करताय तुम्ही? राजीव असं कसं बोलता तुम्ही? टेडीवेअरला ना फाईट सिक्वेन्स दाखवाच लागणार. अहो सोडा त्याला. काय करूया? ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना. हात सोडा आधी, हात सोडा. मग बायकांना हात लावला ना एकेकावरती फिजिकल अब्यूजची केस ठोकून टाकेन मी का ना. याला सॉलिड बोलते रे. हिला पहिलं बाहेर काढा. बोला जा. गुलाब अरे शांत शांत हो. काय झालंय? गुंडा आपल्याकडे गुंडे शिरले काय? त्यांनी जी मुदत दिली होती कर्ज फेडायची ती आता संपली आहे. आणि ती लोक आता आपलं घर खाली करताय. दादासाहेब कोणाचं ऐकत नाहीये. तुम्ही चला बघू. दादासाहेब चला. दादासाहेब नाही मला माहिती तुम्ही रागवले आहेत. पण दादासाहेब आज राग सोडा आणि आपल्या माणसाचा हात धरा. आज नाही केलं आपला आश्वास बघला जाईल. हात सोड मी पाय पडतो. दादासाहेब चला. हो आई आणि नानाच्या हाताला धरून घराबाहेर काढतात ते. दादासाहेब खूप उशीर व्हायचा. आज चला दादा. दादासाहेब चला की सांगा कोणी ढकललं बरं आई म्हणायचं हाय भावांनो, आज आपण प्रेमाबद्दल काही 2 शब्द सांगू तुम्हाला. आम्ही तरी गेल्या कामातून तुमचंही कामातून घालायचं काम करूत. आता आपण प्रेम म्हणजे काय असतं आता हे तुम्हाला मनातल्या भावना आपल्या तुम्हाला एक सांगायच्या म्हणून सांगायच्या होईल. तर तुम्ही तर वाया गेल्या तसे आमच्यासारखेच हाव तुम्ही बी. त्याच्यामुळं बघा ध्यान धरून ऐका. काही असेल तुमच्या जीवनात असलं काही झालेलं तर बघूत. मग आता ऐका मग मी सांगतो तुम्हाला. प्रेम म्हणजे काय? प्रेम हे एक अतूट आणि अमर असा विषय आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेमाची विविध रूपे दिसून येतात. प्रेम ही केवळ भावना नसून ही एक अनुभूती आहे. अनुभूती भावना कळाल्यात तुम्हाला? तुम्हाला चट कळते रे. तुम्ही त्याच कामाचे हाव. एक अदृश्य शक्ती आहे जी माणसाला बदलते, त्याला संवेदनशील आणि जबाबदार बनवते. प्रेमात एक अतूट बंधन असते जो शब्दांपेक्षा भावनांनी अधिक व्यक्त केला जातो. आता ते कळलं असं ना अतूट बंधन. झालाय आता फेब्रुवारीचा महिना. ते कळते. प्रेमाची व्याख्या तुम्हाला सांगायलो भावांनो, ऐका आता. तसं तर तुम्हाला सगळंच कळते, पण प्रेमाची व्याख्या अलंकारात कसं ग्रामर कळते की व्याकरण तुम्हाला. ते व्याकरण MPSC करालो त्याच्यासाठीच. प्रेमाला एका परिभाषेत बांधणे कठीण आहे, कारण प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी असते. काही जण प्रेमाला आपुलकी, काळजी आणि समर्पण मानतात, तर काहींना ते आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन. ते बघलं की कोणती बी आवडते की नाही तेच हे आकर्षण. जवळीक किंवा बंधन वाटणे प्रेमाची खरी ओळख ही त्यांच्या निकष स्पष्टतेत किंवा निर्मळपणात आहे. आता प्रेमाचे तुम्हाला वाटते प्रेम म्हणजे एखादी मुलगी, एखादी मुलगा, सगळं तेच राहणार. प्रेम म्हणजे त्याच्यामध्ये बक्कळ प्रकार होतात. बक्कळ म्हणजे अति. तुम्हाला कधी मायबापाचं प्रेम दिसलंय काय? पालकाचं प्रेम दिसलंय? ते दिसणार. मायबापाचं प्रेम दिसते होय रे तुम्हाला? मी फक्त ते पोरगी बघलं की हिच्या मागं फिर, तिच्या मागं फिर, इकून तिकडे हिंड, त्या कामाचे हा बघू नका रे. काही न वाया गेल्या सगळे तुम्ही. पालकाचं प्रेम तुम्हाला सांगतो, आई वडिलांचे प्रेम हे निस्वार्थ असते, त्यागमय आणि अथांग असते. मुलांच्या सुखासाठी ते आपल्या जीवनात सर्व आनंदाचे त्याग करतात. किती झालं तर आई वडील हे शेवटी आपले आई वडीलच असतात. आणि येड्यासारखं ते पोरीच्या मागं फिरण्यापेक्षा कधी मायबापाला चॉकलेट दिल्या गेलं तुम्ही? फेब्रुवारी महिन्यामध्ये किती चॉकलेट दिल्या तुम्ही? सिलिक दिल्या, सिलिक. मोठं ते लवचं चिन्ह आलंय बघा कॅडबरीचं. ते दिल्या तुम्ही. वाया गेल्या रे. काही नाही. सगळं तेच होय. त्याच्याहून मायबापाचं प्रेम, आपल्या भावा बहिणीचं, आपल्या आत्याचं, काकाचं, सोयऱ्याधाऱ्याचं प्रेम राहते की नाही काही? मग तसंच आता भावा बहिणीचं बी आहे का प्रेम आहे की नाही ते तुम्हाला कळते. तुमचे भाऊ बहीण किती प्रेम करतात ते कमेंट करून सांगा मला.
वाटलं तर लाईक फॉलो सबस्क्राईब करून टाका. आपल्याला असलं नवीन नवीन जर आपल्याला ऐकू वाटत असेल तुम्हाला, आपल्याकडून आपले मनातल्या भावना तुम्हाला सांगत जातो मी. नात्यातील गोडवा लहान सहान गोष्टीमध्ये प्रेम असते. भांडण, समजूतदारपणा आणि सोबत घालवलेला काळ या नात्यात प्रेम अधिक दृढ म्हणजे काय असते सांगा बरं मला. अधिक घट्ट. भाऊ बहिणीचं प्रेम कसं राहते. आता आपले भाऊ बहीण किती आपण मारामारी करत्या घरी बसून, याची चुगली कर त्याची चुगली कर, बहिणीला मार, छोटा भाऊ मोठ्या बहिणीला मारते, मोठा भाऊ छोट्या बहिणीला मारते. खेळण्यासाठी भांडणं, पैशासाठी भांडणं, खाण्यासाठी भांडणं. कधी करत्या की नाही रे तुम्ही भांडणं बिणणं असले? आम्ही तर करत्या बापू. अवघड आहे. ऐका आता आपलं परम मित्राचं तर प्रेम कसं असं. शेवटी प्रकारामध्ये मित्राचं प्रेम अतूट. मित्रप्रेम तुम्हाला फक्त ते असं ते ध्यानात येते. मित्रप्रेम म्हणजे तेच राहिना. मित्राचं प्रेम हे निस्वार्थ असते. कधी मैत्रीमध्ये तुम्ही पैशाचा विचार करता ना, कधी काही भांडण झाल्यावर विचार करता. भाईने बोला है करने का तो करने का, हे आपलं काय वृद्ध वाक्य मित्रांचं. आपल्या पोरायच्या तर प्रेमामध्ये मैत्रीमध्ये तर काहीच संबंध राहीना. काही आजचाच कोणत्याच गोष्टीची लिंक एकमेकाला राहीना. कधी काय करत्या, कधी काय मनात येईल कोणाच्या. एखादी तर दलिंदर राहतेच आपल्यामध्ये. काय कुठाना करीन त्यानं आणि काय नशिबाला आणि याचा भरोसा राहीना बापू. त्याचा तर कधीच राहीना. आणि ते एखादी आपल्या ग्रुपमध्ये राहतेच. नालायक म्हणलं तरी जमते. पण भावांनो, ते किती झालं तर आपण जीवाभावाचे मित्र. आपल्या इतकं प्रेम होईना कोणाच्या ना, ते प्रेयसीनंही करणं होईना आणि मायबापानं होईना. तेवढं मित्रासाठी सलाम रे भाई. आपला सलाम आपल्या प्रेमाला. आता मित्राचं सरलं तुमचा आवडता टॉपिक प्रेयसी तुमची. बाबा खतरनाकच किरईशे ही येतं. त्याच्यामध्ये वाया गेल्या रे सगळे. वाया म्हणजे काय, आता एवढे वाया जाऊ नका. म्हणजे सगळेच वाईट नसतात बरं. सगळ्यांना दोष देता येत नाही. प्रेम आणि टाळी काही एका हातानं वाजत नाही. प्रेम हे अतिशय संवेदनशील विषय आणि त्यातल्या त्यात प्रेयसीवर तर अतिशय संवेदनशील. काही दलिंदर आपले मित्र राहतात. कधी नाही ते त्याला पोरगी भेटते. आपण कुत्र्याने त्याच्या संग एका शब्दावर कुठं बी जाते आणि ते आपल्या संग येऊन ते मोबाईलवर पोरीला बोलत बसते. तेव्हा कसली फिलिंग वाटते पोरं तुम्हालाच माहीत आहे. त्याच्यासाठी कोणाला पोरगी पटली र नवीन, त्याच्याबरोबर आधी मैत्री तोडून टाका. कारण ते सनीस डोक्याला तापच राहते. कोणतं काम ऐकणं ना कोणतं काम करणं. लय दलिंदर. त्याच्यामुळं प्रेयसीचं प्रेम हे अतूट विश्वास, त्याग. याच्यात तर लय त्याग करावं लागते की रे बापू. प्रेयसीचा त्याग. ते त्याच्या संग जाणूक म्हणले की जाय ना. ते खाणूक म्हणलं की खायला जमणार. मला हे आणून दे म्हणलं की द्यावं लागते. ह्याच्यासोबत फिरणूक म्हणलं की जमच ना. ते गेलं की बोल ना तिनं. तुला कधी नाही ते पटली, त्याच्यात बी तू नखरे करू लागलास की गेलं, मग तुझं कामच संपलं. त्याच्यासाठी मग ते निष्ठा, त्याग, विश्वास ठेवावाच लागते तिच्यावर. तिनं तिकडे 10 जगाला का बोलणार, तुझा पासवर्ड तिच्यापाशी राहावाच लागते. विश्वास कसा पजवा तिला तुझ्यावर. तू कोणाला बोलणास म्हणून बक्कळ तुझं खापरावणी तोंड आहे, तरी तिनं विश्वास ठेवाली तुझ्या पैशाला बघून रे, दुसरं काय नाही. तुला वापर करते ते ना, जाऊ दे आता. विश्वास ठेवायला सगळ्या तशा आहे ना, चांगल्या राहतात बिचाऱ्या माय मावल्या. सगळ्याला तर आपण तसं दोष देऊ शकत नाही. त्याच्यामुळं निष्ठेवरती कोण असते, आपल्या प्रेयसीचं प्रेम. नात्यामध्ये परस्पर म्हणजे आपण एकमेकांना अतिशय सन्मान देतात. ह्या नात्यामध्ये एकमेकांची म्युच्युअल अंडरस्टँडिंग, रिस्पेक्ट, ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रेमामध्ये दिसून येतात. आपुलकी तर लय राहते,
फोन केलं की आबा बाबा कानाला टाकून आबा बाबा लय आपुलकी. आणि आता हे प्रेम सगळं प्रेयसीचं तर तुम्हाला समजते, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला अनुभव असन. मला काय तेवढा नाही, आपण गरीब माणसं, आपण त्या भानगडीत पण ना कधी. तर निसर्ग प्रेम हे पाठीमागचं काही नाही, तुम्ही दोष देऊ नका. हे आपण रूमवर राहत्या, रूमवरचे पोरं आहो, कधी नाही ते नवीन प्रयत्न करायला काहीतरी तुम्हाला समजून सांगायचा. त्याच्यामुळं बॅकग्राऊंडला जास्त लक्ष देऊ नका अशी आशा करतो तुम्हाला. ते ऐका आता निसर्गाचं प्रेम, वातावरण, महाबळेश्वर, खंडाळा. गेलते कधी? गोवाला जात्या तुम्ही, फॉरेनर येतात तिथं. ते निसर्ग तुम्हाला लय पटते. मस्त खंबा घेऊन बसायचा, ते काही कामाचं न. निसर्ग प्रेम, निसर्ग हा माणसाचा खरा सखा आहे. बरोबर आहे, खरा सखा. एक त्याच्याशिवाय कोण आहे रे? उद्या आलं वारं गेलं उडून. एकदम वातावरण बघितलं की माणसाला कसं सकाळ सकाळी किती फ्रेश वाटते. जेवढं फ्रेश सकाळी मॉर्निंगला उठून कवळं ऊन घेण्यात आहे निसर्गाचं, तेवढं सुख कुठंच कोणत्याच गोष्टीत नाही बघा. व्हिटॅमिन डी भेटते सकाळच्या उन्हात कवळ्या, मग ते फिरत जावा. पोट वाढलंय तुमचं, छान काही बी राहिलं नाही तुमच्यात, नकर सकाळी फिरत जा, डोकं नकर फिरेस राहते. निसर्ग असा एक प्राणी आहे, त्याच्यावर प्रत्येक माणूस प्रेम करते आणि प्रत्येक रूपावर त्याच्या प्रेम होते. त्याच्यामुळं शेवटचा विषय मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे आपला जे सगळ्यांचं जे प्रेम आहे ते देशप्रेम. आपण किती झालं, आपला भारत स्वतंत्र झाला, इंग्रजांनी भरपूर वर्ष आपल्यावर राज्य केलं. आपण ज्या पद्धतीनं आपल्या देशावर प्रेम दाखवतो, आपले जे सोल्जर असतील, आपले म्युच्युअल, आपल्या स्टेटचे पोलीस खूप छान पद्धतीनं आपल्याला प्रोटेक्ट करतात. आपल्या बॉर्डरवर 24 तास ते आपल्यासाठी, आपण घरात सुखानं झोपावं यासाठी सेवा देतात. त्यांची देशभक्ती आणि आपली देशभक्ती फक्त ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी फक्त फिरून राहते. घोषणा देता आपण, करायचं ते करता, पण देशप्रेम हे अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय प्रेमळ विषय. आपण देशाला समर्पण करतो आणि आपली ही आजची युवा पिढी खूप चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. सगळं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत आहेत. आपल्या जगामध्ये खूप मोठं नाव झालं आहे आपल्या या भारताचं. त्याच्या प्रगतीसाठी झटणे, मातृभूमीवर निस्वार्थ प्रेम करणे, हेच खरं म्हणजे आपलं हे देशप्रेम आहे. चला, धन्यवाद. भेटू मित्रांनो.